हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या बर्थडेच्या दिवशीचा व्हिडिओ. हो, मला खूप इच्छा होती की तुमच्यासोबत माझ्या बर्थडेच्या दिवशीचा व्हिडिओ शेअर केला पाहिजे. त्यासाठी मी व्हिडिओ पण बनवले होते. पण व्हिडिओ बनवायला मला थोडा उशीर झाला आहे, म्हणून थोडा उशिरा पोस्ट करत आहे. सॉरी त्यासाठी. तर सर्वात आधी उठले मी, ब्रश वगैरे केला, अंघोळ केली, मस्त केस वगैरे वॉश केले होते. छान लग्नानंतरचा बर्थडे होता हा माझा. नंतर चहा वगैरे ठेवला प्यायसाठी आणि स्वयंपाक वगैरे मस्त पटापट करून घेतला. स्वयंपाक वगैरे झाला, चहा वगैरे पिली मी. मग थोडं आवरायचं होतं. रूम खूप जास्त घाण वाटत होती, तर त्यामुळे मी बेडशीट वगैरे चेंज केले आणि मस्त नवीन बेडशीट टाकली. व्हाईट कलरची बेडशीट होती, ही खूप जास्त मळते, पण मी म्हटलं आहे तर टाकून द्यायला हवं ना, तर म्हणून मी टाकून दिली मस्त नवीन बेडशीट. मग रोशन म्हणाला की चल तर रेडी हो, आपल्याला बाहेर जायचं आहे. तर मी खूप जास्त एक्सायटेड होते की कुठे नेणार आहे, काय असेल या सर्वासाठी. तर मी रेडी वगैरे झाली. मी सर्वात मेन तर सनस्क्रीन लावले, कारण आम्ही दुपारी निघालो होतो घरून. त्यामुळे मी म्हटलं सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी काही लावलं नाही लावलं तरी चालेल, पण सनस्क्रीन लावलीच पाहिजे, म्हणून मी भरभरून सनस्क्रीन लावली. मग थोडं प्रायमर लावलं. प्रायमर लावल्यानंतर मी थोडी बीबी क्रीम लावली लॅक्मेची, कारण मला ना क्रीममध्ये बीबी क्रीम जास्त आवडते लॅक्मेची लावायला. म्हणजे इन्स्टंट मला कुठे जायचं राहिलं आणि लवकर तयारी करायची आहे, माझ्याकडे हार्डली 5 मिनिट आहे, तर मग मी बीबी क्रीम आणि व्हाईट टोन पावडर लावून घेते आणि मस्त पटकन निघून जाते आणि काहीच वेळ नाही लागत ही लावायला आणि कुठे बाहेर जायला लवकरच होऊन जाते. मस्त अशी तयारी वगैरे केली मी बाहेर जायसाठी. खूप मस्त वाटत होतं, एक्सायटेड होते मी खूप जास्त. आणि ब्लशर मला खूप आवडते लावायला, तर मी ब्लशर मस्त लावलं. म्हणजे मला कुठेही जायचं असेल ना, तर मी ब्लशर लावतेच, कारण मला ब्लशर लावायला खूप आवडते. आणि मग थोडं काय म्हणतात त्याला, हायलायटर वगैरे लावलं, केस वगैरे केले. सर्वात जास्त मला त्रास येते केस करायचा, आणि मी जी ही वेणी घालते ती भरपूर लोकांना आवडतात. तर ते सर्व मला विचारते तू कशी घालते कशी घालते. तर आज बघून घ्या तुम्ही मी कशा प्रकारे घालते. तर आणि मलासुद्धा ही वेणी खूप आवडते, पण माझ्या आईला नाही आवडत ही वेणी. माझी आई म्हणतात की केस तुटते म्हणून. मला नाही वाटत असं की केस वगैरे तुटत असेल, पण आईला असं वाटते. आईला आता मुलीची काळजी तर राहतेच नाही कितीही म्हटलं तरी. मी अशा प्रकारे मस्त छान अशी रेडी झाली. कशी वाटली माझी तयारी इन्स्टंटली तुम्हाला? छान वाटत आहे ना? थोडासाच म्हणजे थोडं लवकर रेडी व्हायचं होतं, म्हणून पटकन तयारी केली अशी मी. आणि बघा मी किती मस्त अशी स्वतःलाच खूप हे करत आहे. मग आम्ही पोहोचलो गणेश टेकडीला सर्वात आधी, कारण बड्डेचा दिवस म्हटलं की गणपती बाप्पाचे ब्लेसिंग्सची खूप गरज असते आपल्याला. तर गणेश टेकडीला पोहोचलो, गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला मी. मग आम्ही तेलंखडीला पोचलो, महादेवाच्या मंदिरात. तिथे पण मस्त महादेवाचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि मग त्यानंतर आम्ही आलो फेमस समोसेवाल्याकडे. मला इथले समोसे खूप आवडतात. मी जेव्हा जेव्हा तेलंखडीला येते तेव्हा तेव्हा इथले समोसे खातेच. रोशनने भजे घेतले होते आणि मी समोसा घेतला आणि मस्त एन्जॉय केला. मला खूप जास्त आवडते आणि मी भरपूर दिवसानंतर समोसा खात होती. त्यानंतर मला मस्त रोशननी हॉटेलमध्ये नेलं आणि माझा बर्थडे तिथे सेलिब्रेट केला. मी इतकी हॅप्पी होते ना, तुम्हाला काय सांगू, कारण खरंच मला खूप छान वाटत होतं. आणि या हॉटेलचं ॲम्बियन्स पण खूप छान होतं, मला खूप मस्त वाटलं. नवरात्र सुरू होते, तर त्यामुळे आम्हाला व्हेजच जेवण करावं लागलं. तर व्हेज असा होता माझा बर्थडेचा दिवस. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.